आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार अभिनंदन. सर्वे संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी स्वागत करीत आहे. आता आपण येशूच्या वधस्तंभ म्हणजे काय, वधस्तंभाने येशू मसीह का केलेला गेला याच्या तुम्हाला मी सांगत आहे. आता इब्री पत्र 12:1-3 तुम्हाला वाचून दाखवतो. इब्रूज 12:1-3. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षी रूपी मेघाने वेढलेला आहोत म्हणून आपण ही सर्व भार सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या दावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून पदस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमचे मन कचून तुम्ही टकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणा विरुद्ध पातक्याने केलेल्या इथला विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. येशू ख्रिस्त वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. वधस्तंभ सहून घेतला कारण काय वधस्तंभामध्ये येशू मसीह खिळलेला गेला असं आपण वाचत आहे. येशूला वधस्तंभ खिळलेला गेला, पण वधस्तंभ किती दुःखाचा आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? त्या वधस्तंभामध्ये असं दोन्ही हात असा दोन्ही हातामध्ये कळी ठोकतात आणि पायामध्ये कळी ठोकतात आणि येशूच्या डोक्यामध्ये एक काट्याचा मुकुट पण घातला आणि येशूच्या बाहेमध्ये एक बालडी बांधला. सर्व दुःखा सळला. एक तर वधस्तंभ येशू ख्रिस्ताने तुमचे आपचे पाप आपल्या शरीरामध्ये वाहिले. पेत्रांचे पहिले पत्र 2:24. दुसरं, येशू सर्व काय सलग केलं का केला. यानंतर मला एक उंच पद आहे. मी देवाच्या मांडीमध्ये नाही पण देवाच्या सिंहासनावर बसला. आज तुम्हालाही सांगतो, येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या पापाकरिता वधस्तंभावर खिळलेला गेला, आपला प्राण दिला, गाडीला गेला, तसे जिवंत उठला. त्याच्याकडे पहा, वधस्तंभाकडे पहा. येशू तुमच्यासाठी दुःख सोसले, त्याच्यावर पापाची क्षमा मागा, पापाची क्षमा भेटेल आणि जीवनामध्ये शांती समाधान भेटेल. आणि जसं येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळून आता स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे भेटेल, सिंहासनावर बसलेला आहे. तुम्हाला असं देवाबा आणखीन ओछं करणार. प्रार्थना करूया. देवबाबा धन्यवाद प्रभू, येशू ख्रिस्ताने वधस्तंभ सहन केला. वधस्तंभामध्ये आमचं सर्व काय पातक आपल्या अंगावर घेतला, एवढं दुःख सहला, सहून घेतला. पण आता देवाच्या स्वर्गामध्ये सिंहासनामध्ये उजवीकडे बसलेला आहे प्रभू. हा सुद्धा वधस्तंभ केलेल्या येशूकडे आम्ही पाहत आहे. आमच्या पाप क्षमा कर प्रभू, आमच्या रोग मिटवून टाक प्रभू, घरात शाप मिटून टाक आणि येशूच्या नावाने आम्ही विजय मिळवून घेतो पापामध्ये आणि पापाची शुद्धावर घेतो. आणि आम्हाला सुद्धा वचन ऐका, प्रत्येकाला सुद्धा जीवनामध्ये ओढ आण प्रभू, आणखीन ओढ आण, आशीर्वाद. येशूच्या नावाने मागे तुम्हाला एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया.